हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाटले 8:30. आम्ही आहोत शिमलामध्ये. काल तुम्हाला हॉटेल रूम वगैरे सर्व दाखवलं विसरलो रात्री काल, कारण की लगेच बॅग घेतल्या, परत जेवलो आणि आम्ही लगेच झोपलो. पण आता तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो शिमलाचा. आजचा रुटीन काय आहे, म्हणजे आजचा आहे आमचा काय, आज आय गेस 12ला चेकआउट आहे. आता नाश्ता करायला चाललो आहे. 12ला चेकआउट आहे. तिथून मग संध्याकाळी आय गेस आम्ही निघू मनालीला जायला. थांबा, तुम्ही शिमला तो थोडा माझ्या विंडोमधनं व्ह्यू बघा. बाकी मी तुम्हाला दाखवतो. गाईस, दिस इज शिमला. हे बघा, इकडे रणछोड बाबाचा बंगला आहे. अशा गाड्या बिड्या जातात एकदम एस्थेटिक. गाईस, हा बघा आमचा नाश्ता आहे. उपमा, पराठे, सँडविच, सॉस आणि पोहे पण आहेत. केदार, तुम्ही काय खाल्लास? सँडविच मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे सँडविच, मला आवडलं. अंशनी काय खाल्लाय? ओके, त्या नाश्ता करतो. आता वाजलेत 9:01. 10-12 वाजता बाहेर जायचं आहे. भेटूया नंतर. लेट्स गो. आणि कॉफी पण आहे. हॅलो, हा उठलो. हाय गाईस, तर आमची आंघोळ वगैरे झाली, आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता आमचा रिशेड्यूल झालं. ॲक्च्युली आम्ही आज जाणार होतो मनालीला रात्री, पण आता आम्ही आज आम्ही चाललो आहे रात्री इथे शिमलाला नाही. आज आम्ही चाललो आहे रात्री कुल्लूवरनं पॅराग्लायडिंग वगैरे सगळं होईल आणि उद्या कसोल ॲडव्हेंचर कॅम्प आहे आमचा. ॲक्च्युली उद्या आम्ही मनाली जाणार होतो, उद्या आणि 31 डिसेंबरला. पण आता उद्या आम्ही चाललो कसोल ॲडव्हेंचर कॅम्पला. तिथं कॅम्पमध्ये राहू 31 आणि 1 तारखेला आम्ही मनालीला जाऊ. तर आता निघतो. तुम्हाला आता हॉटेलचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला निघताना, आणि तसंच भेटू. हॉटेलचा व्ह्यू वगैरे दाखवतो तुम्हाला आणि मग निघतो आम्ही इथून. ॲक्च्युली चेकआउट होता 10चा, पण आता 11 वाजलेत. ॲक्च्युली 12चा चेकआउट आहे, पण त्याही सांगितलेलं काय तुम्ही 10ला निघून राहता. आम्ही रेडी वगैरे झालो आहे, पॅकिंग झाली आमची. आता विचारतोय उद्याचा कसा काय शेड्यूल वगैरे. ओके, भेटू. हेलो गाइस, वेलकम टू व्यास व्लॉग इन धीरज व्लॉग. तर आम्ही आज कुर्फीला जाणार. ॲक्च्युली आम्ही मनालीला जाणार होतो, पण आता आम्ही कुर्फीला जाणार. आणि हा आमचा कुफ्री हा श्रीकांत. आणि आमचं हॉटेल तुम्हाला दाखवतोय. हा आमचा हॉटेल होता. हा शिमलामध्ये आहे. आई रेट दिस होटल. हाय विमर्शा, इसने हम लोग को ट्रिप पे लेकर आई है. यशला मेनी थँक्यू, कारण की त्यांनी माझा हॉट वॉटर बॅग आपल्या बॅग मध्ये ठेवलाय. इज्जत हजबला होत का नाही. अच्छा सॉरी, शेट. अबाउट हिम. हा कोण? चायवाला. पुकी बाय पुकी ब्रो. गाईस, चला चाललो. हॉटेल सोडते आता. कुफरीला जाऊ डायरेक्ट. तिकडेच भेटू बसमध्ये. काय टाइमपास होईल, काही दाखवण्यात मजा नाही. उगाच जे टाइमपास असेल ते दाखवण्यात मजा नाही. लोकांना फन पाहिजे. ओके, भेटू कुफरीला मी जाणार नाही, कारण मी मागच्या वेळेस गेलो तर ते घोड्यांचा वास बीस जाम येत होता. ते बघू आता मी गेलो तर. लेट्स सी, बघूया. थंडी तर 11 डिग्री आहे इकडे, एवढी थंडी वाटत नाही. मनालीला मायनसमध्ये आहे. मनालीला बघू आता कसं आहे ते, तुम्हाला सांगेनच कसा चालू आहे. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरे. गाईस, फक दिस ब्रो, फक. बर्फात आलं गाईस, हे बघा. वो भेंडी ते बघ भाई. 60. अरे यार, खिडकी हट. गाईस, हे बघा बर्फ. ओ माय फक. Sorry for the F word guys, but I am so happy seeing the बर्फ. तुम क्या मिले 60. गाईस, आता तुम्हाला मॅजिक दाखवतो. आता यो आहे, आता मी इकडं असं इथे बसलोय. आता तुम्हाला दाखवतो डोंगर. मर्द को कभी ठंडी नहीं लगती. मर्द को कभी ठंडी नहीं लगती.
असं आहे हा मर्द आहे आम्ही एलियन आहे पाहिले हो तुम्ही नाही आम्ही एलियन आहे गाईस आजचा माझा ट्रिप जिम्मी राईट हा ट्रिप वैष्णवने दिला मला वैष्णवी कसा दिसतो मी मिर्झापूर ऑलवेज चला मॅगी मोमोज खाऊया लेट्स गो गाईस आता एका कॅफेला खायला थांबलोय गाडी कुठं जेव्हा बिवाला काय नव्हतं थांबली मरणाची भूक लागली सगळ्यांना जेवण आल्यावर दाखवतो डायरेक्ट गाईस खाला आम्ही सगळा दाखवायची वेळच नाही आणली तुमच्यावर एवढी भूक लागलेली आम्हाला आता अजून काय तरी मागवलंय मी राईस मागवलेला आता ऑमलेट मागवलाय भाई कारण की हे राईसमध्ये ऑमलेट नव्हता टाकला ओम साईराम जेवढं ओम साईराम म्हणशील तेवढे पैसे तेरे को क्या हो रहा है दोन धर्मांचा Fuck, भाई एकदम कपूरची सिरियल ये तो मना की स्क्रिप्ट डाली है तेरे ये तो स्क्रिप्ट में नहीं था वैसे मारने वाला मेरे को ना बाहर नाचेंगे तो बोले कान भी मुझे बजाएंगे आपण व्हिडिओ काहीच काढले फोटो एक फोटो नाही काढले चांगले वाले फोटोचा सेशन फोटो एकाचे चाललेले हा आणि अजून एकाचे पोस्ट पण झालेले काम करून घेतलं बोललं तुझा पण जलने वाले तो जलते ही रहेंगे जलने वाले की दुआ भाई जलने वाले की वजह से तो जी रहे हैं लाईफ मध्ये लोक जल्ली पाहिजे ना कॉम्पिटिशन कसं असेल कधी बाई बर्फ हे परत अंगाचं पाणी ना तुझ्या आई सोडत तुझा अंगाचा बर्फ झालाय ए बाय पण पुढच्या वर्षी क्रेझी करू काहीतरी बघ लास्ट ट्रिप आपण बालीला जायची एंड ऑफ द पालीला ना बल्लालेश्वरला पालीला ना बल्लालेश्वर पालीला जाऊ बाली BALI तुला का नेऊ पालीला पण का पोरं जायचं असते पालीला पोरींचं काम नाही चुप चुत्या तू मुलेट का नाही मारले तुला सांगितलेलं ना केस कापायला अरे बाईवाली काही एवढी केस वाढलेली बाई आहे बाई कोणत्याच अँगलने नाही ना राईट अँगल ना ऑब्विस अँगल ना ॲक्युट अँगल आमच्या बीजेपीचा खासदार आलाय लवकर निघून येण्याच्या आधी नशीब मी पिला नाही गावण तुला काय म्हणजे यांची सेटलमेंट पटली का ट्रिपवाल्यांची ए तेरे को ये ट्रिप वालों की सेटलमेंट जमी क्या अभी तू गाली मत दे भाई मेरे को कितने बीप लगाने पड़ेंगे इस व्लॉग में इंसान ऐसा आएगा बोलेगा कौन गाली दिया मेरे को कौन गाली दिया मेरे को मारामारी नहीं आती ये लोग भाग जाएंगे आई डोंट ट्रस्ट देम ये तो पहले भागेगा मेरे को मुसीबत में देख के सो गाइस बेकार थंडी आहे 3 डिग्री मध्ये फाटली आमची आम्ही पण येतोय थंडीचा काय बोलू शकतोस तू फोटोच्या नादात केलंच मस्त फाटली तर भाई जर्सीवर जर्सी घातली मम्मीने शॉल दिली शॉल घातली मम्मीची बेकार थंडी आहे गाईस बेकार इन्सेन भाई इथं तर नुसतं 3 डिग्री मध्ये आमची हालत झाली शिमलाला मनालीला काय होणार आहे भाई आता जरा झोपतो बसमध्ये आता बघू काय पुढं काय आहे काय नाही ते भेटतच राहू तोपर्यंत कोणी लाईक आणि सबस्क्राईब नसं दिलं तर करून ठेवा भाई कारण की भाई थंडी मला थंडी लागते बस बाकी काय नाही आता वाजलेत 6:37 बघू आता किती टाईम लागते पोचायला काय कसं काय लेट्स गो आमची बस आहे खाली आहे आम्ही बसून राहिलो इथं बघू पुढचं काय ते गाईस एवढा घुमून फिरून परत त्याच हॉटेलला आलो आम्ही काय बोलशील आता सर्व
परत एवढा चला ऐकीचे राहिलेत परत एवढा घुमून फिरून फिरून तेच हॉटेलला आलो भाई ना. लॉस झाला जायला लॉस. आता बघू पुढचा मी पण नाही केदार. आता पुढचा तर मी पण नाही प्रेडिक्ट करू शकत कुठं जायचं आणि कुठं पिमून परत त्याच हॉटेलला आणलाय. कुल्लू बोलून उल्लू बनवलं. ऑलरेडी बोललेलो होतो तुम्हाला उल्लू बनवायची कामं. भाई अंश तरी बोलत होता योच रस्ता आहे योच रस्ता आहे. विचारावर भरोसा नाही केला विचार आम्ही. भरोसा नाही केला. बरं बोलत आता होता. तोच खरा आहे, आम्ही खोटे. तेच बघू आता जेवतो. संडे आहे चिकन पाहिजे. केदारला मटन सॉरी पनीर पाहिजे. अरे चुकून बोललो तोबा केदार पनीर धीरज चिकन. चला परत जेवूया. गाईज आम्ही द ग्रेटेस्ट टास्क ऑफ ऑल टाइम करायला आलोय. केदार टास्क एक्सप्लेन कर शकला ना काय आहे. एक्सप्लेन इझी आहे. हा आपल्याला खाली जायचं. गाईस तुम्हाला जे समजणार नाही पण बेकार आहे. उतरून तुम्ही उतरूच शकत नाही. कंटेंडर्स पहिला केदार साडे श्रीकांत आवटी अभिषेक ठाकूर समर यश कावण आज कुंभार आणि समर अथर्व फेम टिगर चुकलात हा सरळ जाणार त्या इर्टिगावर ठोकला तिचा दगड हटणार ती गाडी पिली पिली पी गचकारा करा गच आरा आता कोण येते खाली? कंटेंट बंद करूया आवाज जिवंत जायचंय. चला थँक्यू सबस्क्राईब. व्हिडिओ काढू आता. व्हिडिओ काढूया काय. मी सांगतोय मी पकडतो रे. नको केदार अरे लावडा नको थांब गाईस फोन येण्यासारखी जागा नाही आहे. मी चॅलेंज करता दाखवतो. खाली जर पोहोचलं तर दाखवीन तुम्हाला. थांबा भाई मगाशी सरकलो भाऊ. गावण यू रेडी गाईज यू रेडी लेट्स गो गाईस. आणि टायमर लावा. गाईस हा चॅलेंज जोडीने डिवाइड झालाय. आता 10:46 झालेत. 2 मिनिटाचा टाइम भेटेल. चल ऑन एम आर गेट सेट गो. पहिली जोडी आहे केदार आणि श्रीकांत. ए शिव्या नका देऊ फक्त. इझी रे केदार इझी. एंट्री मारू का केदार 10:46 झाले. 48 पर्यंत तुला खाली पोचायला लागेल. म्हणजे जो 2 मिनिटात पोहोचेल तो विनर ऍक्च्युली. हा गाईस चॅलेंज झालाय. मी आलोय. केदार पहिला आलाय. केदार इज द विनर. मी थर्ड आलोय. तू थर्ड आलास. तू लास्ट आहेस. तू हारलास. ते परत जा रिटर्न येऊन परत. अरे अथर्व कुठं आहे. अथर्व हारला. अथर्व बॉट आहे. अथर्व घे. अथर्वनी पतली गली मधनं हे केला. मी गिव्ह अप नाही केला. मी जिंकलो. The next day. गाईज आम्ही ट्रॅव्हलिंग करून कुल्लूला आलोय. आता केदार असं चालेल पॅराग्लायडिंगला. मी नाही चाललो कारण की मला इंटरेस्ट नाही तेवढा. मला रिव्हर राफ्टिंग मध्ये मजा येते. भाई कुल्लूचा व्ह्यू दाखवतो थांबा तुम्हाला. गाईस केदार आणि अंश चाललाय पॅराग्लायडिंगला. मला केदार व्हिडिओ काढशील गोप्रोमध्ये ते एअरड्रॉप कर व्लॉगमध्ये टाकासाठी आणि एन्जॉय कर. आणि तू आता आम्हाला डायरेक्ट कॅम्पमध्ये भेटशील ना. डायरेक्ट कॅम्प चालेल. किती पैसे भरलेत तुम्ही पर पर्सन. विथ गोप्रो म्हणजे येऊन जाऊन पॅराग्लायडिंग पूर्ण. चालेल एन्जॉय करा. मी येते जरा जाऊन. चालेल चला. दादा ओके कर रोज स्टार्टिंग टाइम रन करने ठीक है. जय श्रीराम. हाथ अंदर डाल दो दोस्त दोनों. क्या हाथ नॉर्मल रखो सर नीचे. अरे भाऊ भागने को नहीं शेप ना तो यार. जय श्रीराम. वीडियो चले यार चुप यार सीधा बट. अब यार कौन सा चक्कर कौन सा चला रहा है. एंड गो नीचे जाओ नॉर्मली में. गाइस मैं हूँ आसमान की ऊंचाइयों में और आप देख सकते हो
ते छोड़ दो इधर पहाड़ है। और आप देख सकते हो मेरे साथ अंकल भी है अच्छे अच्छे। क्या हाय बोला अंकल? क्या अरे अपना आपका एक्सपीरियंस कितना है? 7 years। मतलब अभी कुछ टेंशन की बात नहीं है मेरे को लगा आज मेरा पहला है। अभी कुछ आराम से भाऊ मेरा फर्स्ट टाइम है और माझं काहीच गांड तर फाटते आहे पण मजा पण येते। काय 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 पीछे हो जाओ मेरे तरफ नॉर्मल पीछे हो जाओ पहले बस फिर रिलैक्स होना पहले से मेरे लाइसेंस और अंकल बहुत ना कैसा तो सर कैसा फ्लाई करना आपने मजा आ गया। नॉर्मल फ्लाई करना है कि एक्सट्रीम वाला फ्लाई करना है एक्सट्रीम वाला में ऐसा रहेगा जैसे तुम्हारे पैराशूट ना देखिए सर हाँ एक्सट्रीम वाला भाऊ आपका एक्स्ट्रा चार्ज रहता है कितना कितना रहता है? भैया वो देख देख के रहता है मतलब उसमें 2-3 प्रकार की एक्टिविटी रहती है ना तो कितना तीनों करनी है तो लगेगा 15 अगर करनी है तो उसका लगेगा 15 अगर करनी है कि उसका लगेगा एक पर अच्छी करो पूरा एक ही करेंगे तब पर अच्छी करेंगे समझो। हाँ भाऊ आपने लैंडिंग में पे करना हमें ठीक है ना पे कर देंगे 500 रुपये कर देंगे पर अच्छे से करना एकदम मजा आना चाहिए। गांड फटनी चाहिए गांड फटनी चाहिए मेरी ओके। और आप देख सकते हो मेरे से लैंडिंग टाइम क्या करना आपने क्या लैंडिंग टाइम दोनों पैर ऊपर करने हैं ओके। बहुत मजा तर येते एकदा तर एक्सपिरियन्स केलं पाहिजे सगळ्यांनी। आणि दादाने बोललेलो पण आहे जरा टिक्स करा एक्स्ट्रा देतो 500 एक्स्ट्रा देतो पण चांगलं झालं पाहिजे अजून आपल्याला काय साईडचे भाऊ थांबवला आहे बाबा 500 दिख रहा मेरे को 500 बाबू 500 और ये शेड लग रहा है मजा आ गया मजा आ गया ना? यस 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 मजा आ गया। एक एकदम अच्छा एक्सपीरियंस था पहली बार किया और आपका एकदम अच्छे करते हो आप भी एकदम मजा आ रहा है। 500 रुपये मेरे को दिख गया 2 मिनट के लिए दिख गया था क्या था ना लैंडिंग कर रहे हैं मेरे को पैर रखने का क्या नीचे पैर ऊपर करने का नहीं नीचे करना है पैर ऊपर का नहीं और हम आ चुके हैं अभी लैंडिंग की तरफ। अरे लैंडिंग आ रही है 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 और ये शाबाश चलो गाइस हमारा हो चुका है लैंडिंग इसी तरह से। और ये था हमारा पैराशूट ग्लाइड ला तो ना अपने वाला मेरा मजा आ गया। और यार सीट ला वाला ये ना इतनी किकरी नहीं तेरी लड़ी में 500 एक्स्ट्रा देना पड़ेगा पर मजा आ गया भाई। 500 दिख गए थे मेरे को तो देना पड़ेगा अभी इनको। जीपे चलेगा हाँ चल पड़ेगा तुम्ही नादच केलाय ग्रेट ओ शेर तुम्ही माणूस हायलाय ग्रेट ओ नेटवर्क तुम्ही केलं या नाव तुमचं व्हायरल झालं अभिषेक सलमानची स्टेप नाम तुमचं व्हायरल झालं तुमचा जगाचा पुन्हा माझा भरोसा ओ शेर तुम्ही नादाचा केलाय ग्रेट ओ शेर पोचलो गाईस मणिकरणला पोचलो लेट्स गो भरोसा नाही
गायस कसोल मध्ये मणिकरण ए ओ शेट ए ए ए ए ए ए गाईज आता आम्ही आलोय मणिकरणच्या गुरुद्वारात. ॲक्च्युली इकडचा दिवसाचा व्ह्यू चांगला असते, पण आमच्या ट्रॅव्हलिंगच्या मुलं आम्हाला रात्री यायला लागलाय. काय करणार आता, मजबुरी. फालतूची ट्रॅव्हलिंग चालू आहे. चला आता बघूया. मी तर आलेलो आहे एकदा, फ्रेंड्सना सांगतो आता माझ्या. लेट्स गो. अंश से हाय. ओम साईराम. श्रीकांत आता आपण कुठं आलोय गायज? आता आपण कसोल ॲडव्हेंचर कॅम्पला. हे बघा तुम्हाला दाखवते. इथून उतरण आहे समर्थ. बघा कशी उतरण आहे. केदार बघा कसा उतरते. बघा यश कसा उतरते. सगळ्यांची शकत मस्त आहे. बघा गाईज आमचा कसोल वेंचर कॅम्प ॲडव्हेंचर. मी चाललोय चेस्ट डेला. चोकोस आईस्क्रीम फ्लेवर. गायस 1 डिग्री टेम्परेचर आहे. सगळ्याच्या तोंडात ना दूर निघते. बेकार थंडी आहे. जी फार थंडी आहे. रिसेप्शन एकविरेला आलोय गायस. एकविरेला कारला फाटा रांजणपाडा स्टेशन. बघा सतरंगा बदरंगा. पहिले कपडे चेंज करते गाईस. 1.5 दिवस कपडे नाही बदलले. एक कुठल्या हॉटेलला नाही गेलो काय नाही गाईस. मला आंघोळ पण करायची आहे गाईस. 2 टाइम आंघोळ करायची सवय आहे गाईस मला. आंघोळ. अंश तुला किती टाइम आंघोळ करायची सवय आहे? अंशला बात घ्यायची आहे बात. यो आमचा ॲडव्हेंचर कॅम्प. येत्र बंडी ना रिंड ना बुल्ला. लेट्स गो. काय सर बघा जेवण. पनीरची भाजी, बटरची भाजी, दाल फ्राय, चिकन पण आहे. पण मी या चिकन नाही घेतलं, मंडे आहे म्हणून. मच्छी पण जाणी संपली. यो जेवाचा एरिया. तर डीजे नाईट आहे बाहेर. डीजे नाईटला जाऊ आम्ही. जेवतो आता आणि जातो. लेट्स गो. गाईस परिस्थिती बघा. ड्रायरवर आज एवढी गरमीला ड्रायरवर गरमी करतात. एवढी थंडी लागते. सगळ्यांच्या बोचेशी आली थंडी. आम्ही बांधलेला तर चांगला होता. भाई काय थंडी लागते बाबा बाबा. घरचे पावर यापेक्षा टेंट झाड थंडी नाही लागणार. त्या दिवशी एवढा बाजवत होतो हॉटेलमध्ये. आता नॉर्मल हवा सारखं वाटतंय फक्त. राजू दादा मला उभं राहायला लागलं. राजू साहेबांचा तो खास. राजू पाटील राजू साहेबांचा